Hellos. So today's our topic is national income. And do you really literally know about national income? जेव्हा तुम्ही नॅशनल इन्कम असा प्रश्न किंवा असा शब्द ऐकता तुमच्या डोक्यात काय येतं? व्हॉट डू यू गेट थॉट्स? व्हॉट थॉट्स डू यू गेट? हमारे इंडिया की नेशनल इनकम, करेक्ट. जीडीपी वगैरह. एग्जैक्टली. एंड इफ आई एम नॉट रॉन्ग, नॉट सो मच रॉन्ग, देन आई कैन से कि आपने ऑलरेडी थोड़ा बहुत इसके बारे में पहले पढ़ा है, जीडीपी के बारे में. हैव यू? डोंट वरी. यस मैम. मैं आपको क्वेश्चंस नहीं पूछने वाली क्योंकि हमें तो ये आदत होती है, जो भी हम पढ़ते हैं हम भूल जाते हैं, हम भूलने के लिए ही पढ़ते हैं, राइट? लेकिन लेट्स ट्राई कि हम ये एटलीस्ट टिल दिस सेमेस्टर याद रख सके. ओके, सो नेशनल इनकम के बारे में पढ़ते हुए हम क्या पढ़ने वाले हैं? तो पहले तो मीनिंग और इम्पोर्टेंस ऑफ नेशनल इनकम. ओके, व्हाट आर वी गोइंग टू लर्न? इट इज अबाउट व्हाट्स नेशनल इनकम, how it is important to account and to calculate national income, what is the concept behind national income, then how we can measure the national income. We are going to learn about the concepts like GDP, GNP, NNP, and then just a minute. Okay, people, there is some network disturbance. Okay, am I audible to you? माझं नेटवर्क कनेक्शन अनस्टेबल होतं, but hopefully now I am यस audible. मैम. यस. So we will going to learn about GDP, GNP, NNP, and then there are some new concepts emerging. Green GNP, green GDP, green NNP concepts. So दरवेळी नवीन काहीतरी कन्सेप्ट इमर्ज होत राहतात. जीडीपी कॅल्क्युलेशन मधला प्रॉब्लेम काय आहे ते लक्षात घेऊन ही नवीन कन्सेप्ट आपल्या समोर मांडल्या गेल्या. देन डिफिकल्टीज इन एस्टिमेटिंग नॅशनल इन्कम. सो ओव्हरऑल नॅशनल इन्कम, मगाशी जसं महक म्हणली तसं सगळ्या देशाचं इन्कम, हाऊ आर गोइंग टू कॅल्क्युलेट दॅट, हाऊ आर गोइंग टू कन्सिडर किती प्रोड्यूस झालाय. डू वी हॅव each and every item listed that is produced and sold? सो नॅशनल इन्कम आणि त्याचा ओव्हरऑल असलेला इकॉनॉमिक वेलफेअर म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कमिंग टुगेदर, इकॉनॉमिक वेलफेअर असा असलेला संबंध काय, अशा गोष्टी साधारण आपण शिकणार आहोत. ओके, I know it might be sounding a little boring, but I don't think so it is boring. Okay, let's see what is a national income meaning. National income is a macroeconomic concept. Obviously we are learning about macroeconomics. It means total income of a nation. Very simple. National income of a country can be defined as the total market value of final goods and services produced in the economy in a year. तो हर साल में हमारे कंट्री में जो भी कुछ प्रोड्यूस्ड होता है, जो सर्विस रेंडर किए जाते हैं, ये गुड्स एंड सर्विस पूरे के पूरे और फाइनल वाले. ओके, मतलब कंज्यूमर गुड्स वाले और कंज्यूमर सर्विस जो है फाइनल गुड्स, मतलब आप कॉटन के बारे में नहीं बात करेंगे, तो कॉटन से जो शर्ट बनता है उसके बारे में बात करेंगे. दैट इज फाइनल गुड्स एंड सर्विसेज. ओके, तो इसके बारे में जो भी हमारे कंट्री में कैलकुलेट हुआ वो ओवरऑल इकोनॉमी में इन ईयर कितना हुआ, एक फाइनेंशियल ईयर में कितना हुआ, इसके बारे में कैलकुलेशन करना, दैट इज अ नेशनल इनकम. अब ये जो इकोनॉमिस्ट है, हु इज वेरी फेमस फॉर हिज मॉनिटरी थियरीज and his macroeconomic approaches, that is A.C. Pigou. He defined national income is the part of objective income of the community, including of course income derived from abroad, which can be measured in money. So overall मॉनिटरी कन्सेप्ट मध्ये जेव्हा आपण मेजर करत असतो तेव्हा देशातल्या कम्युनिटीमध्ये म्हणजे समाजात जे इन्कम क्रिएट झालंय आणि देशाबाहेरून जे देशामध्ये इन्कम आणलं गेलंय, दॅट इज एक्सपोर्ट्स मायनस इम्पोर्ट. काल तुम्ही मला विचारलं होतं की त्या सर्क्युलर फ्लो मध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट असं काय आहे, किंवा आपण ते सेक्टर बघितलं होतं, बरोबर. सो जेव्हा एक्सपोर्ट जास्त आहेत, इम्पोर्ट कमी आहेत, बघा मी काय सांगते तुम्हाला. सो तुमच्याकडे एक्सपोर्ट
जास्त आहेत, इम्पोर्ट कमी आहेत, योर एक्सपोर्ट्स आर ग्रेटर देन योर इम्पोर्ट्स, तो आपको फायदा होगा या लॉस होगा? नफा या नुकसान? लॉस। ओके, लॉस होगा या प्रॉफिट होगा? एक्सपोर्ट मतलब क्या होता है, बताओ मुझे। बाहर भेजना। करेक्ट, बाहर बेचना। तो हम अगर बेचते हैं तो हमें पैसे मिलेंगे, राइट? यस दैट मीन्स एक्सपोर्ट हमारा इनकम बन गया, राइट? और यस मैम। जब हम इंपोर्ट करते हैं तो जो इंपोर्टेड गुड्स होते हैं वो हम खरीदते हैं, दैट मीन्स वी पे टू देम, राइट? या मतलब होता है इंपोर्ट से हमारा एक्सपेंडिचर होता है क्योंकि हमें पैसे देने पड़ते हैं, राइट? तो मतलब अगर मेरा इनकम बड़ा है मेरे एक्सपेंडिचर से क्योंकि मेरे एक्सपोर्ट बढ़े इंपोर्ट से, तो मुझे नफा होगा या नुकसान होगा? प्रॉफिट। नफा। डू वी अंडरस्टँड एव्हरीबडी? आपल्याला सगळ्यांना लक्षात येत आहे? दैट मीन्स वी कैन से कि हमें जो प्रॉफिट होगा यहाँ पर, ये जो प्रॉफिट है इसे नेट इनकम बोलते हैं, ओके? अगर लॉस भी होता है तो एक्सपोर्ट इंपोर्ट्स के कनेक्शन में ये दोनों में जो डिफरेंस है, दैट इज नफा या नुकसान, लॉस और प्रॉफिट, इसे बोलते हैं नेट इनकम हमारा, नेट एक्सपोर्ट्स, ओके? समझ में आएगा? तो जिसका मतलब ये जो पीगू सर बोल रहे हैं कि आइदर वे जो ऑब्जेक्टिव इनकम है जो कम्युनिटी में, मतलब हमारे डोमेस्टिक एरिया में, हमारे कंट्री में जो नेशनल इनकम क्रिएट हुआ है, और उसके साथ साथ अब्रॉड से जो इनकम आया है, जिसका मतलब एक्सपोर्ट और इंपोर्ट में से जो डिफरेंस है, ये दोनों को मिलाकर हमारा नेशनल इनकम बनेगा। दैट मीन्स पहले हमने ये देखा कि जो कंट्री में फाइनल गुड्स बन रहे हैं उनकी वैल्यू, दैट इज योर नेशनल इनकम। अब ये पीगू सर हमें बोल रहे हैं कि हमारे कंट्री में जो प्रोडक्ट्स बन रहे हैं उनके साथ साथ जब हम हमारा एक्सपोर्ट इंपोर्ट का डिफरेंस मिलाते हैं तो हमारा नेशनल इनकम बनता है। दैट मीन्स दो टाइप के प्रोडक्ट नेशनल इनकम का पार्ट होते हैं, दो टाइप। पहले डोमेस्टिक इनकम और सेकंड इनकम फ्रॉम अब्रॉड। याद रहेगा? यस मैम। नेशनल, तो कौन से दो पार्ट बता सकते हो आप मुझे? नेशनल इनकम के दो पार्ट? डोमेस्टिक प्रोडक्ट, डोमेस्टिक इनकम, हाँ, और इनकम फ्रॉम अब्रॉड। So national income refers to the flow of goods and services produced in the economy for a particular year. एका पर्टिक्युलर वर्षासाठी कशा प्रकारे गुड्स अँड सर्व्हिस किती प्रोड्यूस झाले हे जेव्हा आपण मनी टर्म्स मध्ये कन्वर्ट करतो, इट इज एक्सप्रेस्ड इन अ टर्म्स ऑफ मनी, अवॉइडिंग डुप्लिकेशन इन काउंटिंग. म्हणजे फायनल गुड्स किती प्रोड्यूस झाली आपल्याकडे हे एका वर्षात, हे जेव्हा मॉनिटरी टर्म्स मध्ये, मनी टर्म्स मध्ये आपण बघतो, किती डॉलर्स प्रोड्यूस झाले इन्कम, किती रुपीज मध्ये प्रोड्यूस झालं इन्कम, त्याला नॅशनल इन्कम म्हणतात. आणि आता अवॉइडिंग डुप्लिकेशन असं का म्हटलंय बघा, ओके? आता जेव्हा मी 3 प्रोडक्ट्सच्या बद्दल तुम्हाला माहिती देते, ओके? कशी माहिती आहे बघा. देशात 100 रुपीजचा कापूस प्रोड्यूस झालाय. किती रुपीजचा? 100 कॉटन, बरोबर? प्लस देशात 80 रुपीजचा थ्रेड प्रोड्यूस झालाय. थ्रेड म्हणजे दोरे ज्याने कपडे शिवले जातात, ओके? किती रुपीजचे थ्रेड प्रोड्यूस झाले? 80. करेक्ट. दॅट मीन्स आपल्याकडे देश आणि प्लस देशात वी कॅन से 200 रुपीजचे शर्ट्स प्रोड्यूस झाले. किती 100 रुपीजचे शर्ट्स, कॉटन शर्ट्स? 200. करेक्ट. मग मला आता सांगा, यातलं जीडीपी मध्ये कन्सिडर करताना आपण काय कन्सिडर करणार? कॉटन थ्रेड शर्ट, की फक्त कॉटन आणि शर्ट, की फक्त थ्रेड आणि शर्ट, की फक्त शर्ट, फक्त कॉटन, फक्त थ्रेड? यातलं काय कन्सिडर करणार?
काय कराल सांगा मला. मॅम परत सांगा. बघा हं. आपल्या देशात या 3 प्रकारच्या वस्तू क्रिएट झाल्या. कॉटन 100 रुपीजचा आहे. कॉटन म्हणजे कापूस. देन थ्रेड म्हणजे दोरे, ते 80 रुपीजचे प्रोड्यूस झाले. आणि हा आहे शर्ट, जो आपण घालतो राईट नॉर्मल. सो शर्ट, जो कॉटनचा शर्ट आहे, जो 200 रुपीजचा आहे. आता मला सांगा, जीडीपी मध्ये किंवा नॅशनल इन्कम मध्ये कॅल्क्युलेट करताना तुम्ही या तिघांमधली कोणती गोष्ट घ्याल, की तिन्ही गोष्टी घ्याल, की फक्त 2 गोष्टी घ्याल, कॉटन थ्रेड की थ्रेड शर्ट की कॉटन शर्ट, की एकच वस्तू घ्याल, कशी कन्सिडर कराल, यातला कुठला अप्रोच घ्याल तुम्ही. ओनली शर्ट की वैल्यू कंसिडर करेंगे. ओनली शर्ट. किती लोकांना वाटतं की ओनली शर्टची व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करणार. हात वर करा. ओके, आय कॅन सी फ्यू हँड्स. दॅट्स अ गुड थिंग. कारण जे असं म्हणतात ओनली शर्ट, त्याचं कारण सांगू शकाल तुम्ही कोणी मला. वाय ओनली शर्ट. क्योंकि वो Final goods. वेरी गुड. सो बिकॉज ये जो शर्ट है वो ये दोनों चीजों से बना है, कॉटन और थ्रेड्स. तो ये आपका फाइनल गुड हो गया. ओके और जीडीपी में हम सिर्फ फाइनल गुड को कंसिडर कर लेते हैं. तो शर्ट को ही कंसिडर करेंगे, क्योंकि शर्ट में ऑलरेडी कॉटन की 100 और थ्रेड की 80 ये वैल्यू इंक्लूडेड है. जब वो शर्ट बन रहा है वो होगी 180, और उसके बाद शायद लेबर लगा होगा, मशीन के पैसे लगे होंगे, तो बनकर 200 हो गई. तो फाइनली अगर हम तीनों के तीनों कंसिडर कर लेते हैं तो हमारा कुछ ऐसा होगा कि हम 380 रुपीज बोलेंगे हमारा जीडीपी है. लेकिन ऐसा तो नहीं है, क्योंकि हमारा जीडीपी 380 हो ही नहीं सकता. हमने सिर्फ 200 का ही बेचा है शर्ट. मतलब ये जो दोनों चीजें हैं रॉ मटेरियल, वो हम जीडीपी में या फिर नेशनल इनकम में कंसिडर नहीं करेंगे. व्हाट वी विल कंसिडर ओनली द फाइनल प्रोडक्ट एंड नॉट द रॉ मटेरियल. ओके. बट अगर हमने ऐसा बोला कि ये जो 100 रुपीज का कॉटन है, इसमें से हमने आधा टी शर्ट में डाल दिया. ओके, थोड़ा सा कॉम्प्लिकेटेड कंसेप्ट है. ओके, हमने ये जो आधा है इसमें से 50 रुपीज का कापूस है, 50 रुपीज का कॉटन, वो डाल दिया शर्ट में. और बाकी का बचा जो 50 है ना, वो हमने हॉस्पिटल्स में दिया, हॉस्पिटल्स में बेचा. वहां पर डायरेक्टली कॉटन लगता है. आप जब आप वैक्सीन ले रहे हो या फिर ऐसा, तो वो कॉटन इस्तेमाल करते हैं ना बैंडेज के लिए, ऐसा कुछ डायरेक्ट. हाँ ना, आपने देखा है ना कॉटन इस्तेमाल करते हुए क्लिनिक्स में, हॉस्पिटल्स में. यस मैम. तो इसका मतलब है ये जो 50 रुपीज का एक्स्ट्रा वाला कॉटन है 100 में से 50 तो शर्ट में चला गया, ठीक है, हम वो कंसिडर नहीं करेंगे. लेकिन अगर वो ही कॉटन में से कुछ कॉटन फाइनल गुड जैसा यूज इस्तेमाल हो रहा है, मतलब फाइनल गुड के हिसाब से वो कंज्यूमर इस्तेमाल कर रहा है अगर इसका, तो हम ये नेशनल इनकम में इंक्लूड करेंगे. इसका मतलब हम 200 तो कंसिडर करेंगे, और उसके साथ साथ क्योंकि यहाँ पर 50 रुपीज का कॉटन है और बाकी का जो ये कॉटन है 50 बचा 100 में से, वो फिनिश्ड है, तो 200 प्लस 50 करेंगे. दैट मीन्स उस टाइम हमारा जीडीपी 250 हो जाएगा. अब मुझे पता है आपके दिमाग में पूरा का पूरा कंफ्यूजन छाया है, एंड दैट्स द प्रॉब्लम इन कैलकुलेशन ऑफ नेशनल इनकम, कि डबल काउंटिंग होना इट्स अ वेरी कॉम्प्लिकेटेड एंड वेरी कॉमन थिंग. और इसके लिए बहुत सारे रूल्स बनाए हैं कैसे कैलकुलेशंस के, जो हमें देखने हैं. ओके, लेट्स सी. National income is variously described. Sometimes it is known as national income, sometimes it is known as national product, or sometimes it is known as national dividend. So it has so many names. पहला कौन सा है? National income. दूसरा कौन सा है? करेक्ट. दूसरा कौन सा है? National dividend. National Dividend. Correct. National product, national dividend. So there are so many names for it. But actually, are these terms same? या टर्म सेम आहेत का? नाही. त्याच्यात थोडा थोडा काहीतरी फरक आहे. कसा?
नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय बघा. 3 टर्म आपण बघणार आहोत. नॅशनल प्रोडक्ट, नॅशनल डिव्हिडंड, नॅशनल एक्सपेंडिचर. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर काल जेव्हा आपण परवा आपण जेव्हा लास्टली बघत होतो, व्हॉट डिड आय से टू यू? तुमचं आउटपुट म्हणजे तुमचं प्रोडक्शन इज इक्वल टू युअर इन्कम. म्हणजेच तुमचं इन्कम जितकं आहे तितकंच तुमचं आउटपुट म्हणजे प्रोडक्शन आहे, इज इक्वल टू युअर एक्सपेंडिचर. तुम्हाला आठवतंय आपण याच्याबद्दल डिस्कस केलेलं लास्ट लेक्चरमध्ये, की कशा प्रकारे हे एकमेकांना इक्वल असतात जर आपण ते मॉनिटरी टर्म्स मध्ये Yes, ma'am. पैशात कन्वर्ट केले तर. सो म्हणजेच आपण असं म्हणतोय की नॅशनल प्रोडक्ट हा सेम आहे, नॅशनल डिव्हिडंड हा पण सेम आहे आणि नॅशनल एक्सपेंडिचर हा पण सेम आहे. फक्त हे कॅल्क्युलेट करायच्या ज्या पद्धती आहेत त्या वेगळ्या वेगळ्या, आणि त्यातली जी इझिएस्ट असते ते वापरून नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं. सो नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय ते बघूया. इट कन्सिस्ट ऑफ ऑल द गुड्स अँड सर्व्हिसेस produced by the community and exchanged for money during a year. It does not calculate goods and services which are not paid for, such as hobbies, housewives services, charitable works, etc. सो जेव्हा एखादी फायनल गुड अँड सर्व्हिसेस मार्केटमध्ये येतं आणि विकलं जातं फॉर एक्सचेंज ऑफ मनी, वी कन्सिडर इट ॲज अ नॅशनल प्रोडक्ट. पण याच्यात छंद म्हणजे छंदातून कधी कधी लोकांना इन्कम मिळतं, बरोबर. कुणी ते मंडल आर्ट काढत असेल, विकत असेल. कुणाचा छंद असेल की गाड्या रिक्रिएट करायच्या, 2 व्हीलर्स रिक्रिएट करायच्या, ते. कुणाचा छंद असेल की कुकिंग करायचं आणि ते मे बी सेल करायचं. सो जर समजा ते कुठेही फॉर्मल बिझनेसमध्ये मार्केटमध्ये येऊन विकलं जात नसेल, वी डोंट कन्सिडर इट ॲज GDP ऑर नॅशनल प्रोडक्ट. इन अ वे हाऊसवाईफ सर्व्हिसेस म्हणजे घरातल्या स्त्रीने जे काम केलेलं असतं त्याच्यासाठी तिला पगार दिला जात नाही. दैट मीन्स नेशनल प्रोडक्ट में हाउसवाइफ सर्विसेज मार्केट में बेची नहीं जाती तो उसको भी कंसिडर नहीं करते, एंड दैट्स अ वेरी रॉन्ग थिंग. आपको पता है राइट कि वो जो काम करती है, रिसेंटली ही हमारे कोर्ट ने ऐसा फैसला कर दिया था कि जो भी इनकम, क्योंकि देयर वाज सम डिवोर्स केस एंड इन दैट डिवोर्स केस ये अपने पत्नी को कितना इनकम घर में देंगे, ऐसा जो होता है ना, जिसे बोला जाता है कि आप कितना पैसा दोगे आफ्टर डिवोर्स टू मेंटेन द इकोनॉमिक स्टेबिलिटी ऑफ द हाउस. तो उनको बताया गया कि जितनी सैलरी उनको मिलती है उसका ही कैलकुलेशन करके ये हर एक हाउसवाइफ की कितनी कैसी ड्यूटीज है उसके हिसाब से उसको एक पर्टिकुलर सैलरी जैसा काम उसको इनकम मिलेगा. सो दैट वाज अ ग्रेट डिसीजन बाय आवर कोर्ट. बट फिर भी अब अगर आप इकोनॉमिक्स के बारे में बात कर रहे हैं तो हाउसवाइफ सर्विसेज अभी भी नेशनल प्रोडक्ट में काउंट नहीं होते. उसके साथ साथ चैरिटेबल वर्क, आपने पीएम केयर को शायद डोनेशन दिया हो, या फिर आपने किसी अपने आसपास वाले जिनको जरूरतमंद है, वो जिनको जरूरत है उनको कुछ पैसा दिया हो, उनको कुछ और चीजें दी हो, फिर भी वो नेशनल प्रोडक्ट में काउंट नहीं होगा. ओके, आर यू गेटिंग दिस हैंड ऑफ दिस कंसेप्ट? नेशनल प्रोडक्ट, national product will consist only those goods and services which are final and produced in a community and they are exchanged in a market for money during a year. ते गुड्स अँड सर्व्हिस असले पाहिजेत, मार्केटमध्ये एक्सचेंज झाले पाहिजेत, एका वर्षात असले पाहिजेत, आणि मुख्य गोष्ट म्हणजे मनीच्या टर्म्स वरती एक्सचेंज झाले पाहिजेत. सो नो बार्टर ट्रेड. सेकंड वन इज नॅशनल डिव्हिडंड. So national dividend consists of all the incomes of a factors of production. That means हमारे पास कौन से factors of production रहते हैं? Can you remember? Land, labor, capital, and और कैपिटल एंटरप्रेन्योरशिप. Very good, शाबाश. So ये जो factors of production है, ये factors of production से जो इनकम मिल रहा है, कौन से फॉर्म में इनकम मिलता है पता है आपको? लैंड के लिए रेंट मिलता है. final goods. नहीं. तो अगर आप लैंड आपकी देते हो लीज पे तो आपको उस लैंड पे रेंट मिलता है बिजनेस फर्म से. रिमेंबर हमने वो सर्कुलर फ्लो में देखा था. तो लैंड के लिए रेंट मिलेगा,
लेबर के लिए क्या मिलेंगे? Wages. करेक्ट, वेजेस, राइट. फिर उसके बाद आता है लैंड, लेबर, कैपिटल. कैपिटल के लिए क्या मिलता है? Interest. वेरी गुड, इंटरेस्ट, राइट. तो मतलब कैपिटल के लिए हमें मिलेगा इंटरेस्ट, और फिर बचता है एंटरप्रेन्योरशिप, तो उसको क्या मिलेगा? प्रॉफिट. करेक्ट, Profit. प्रॉफिट. तो ये जो 4 फॉर्म्स में इनकम है, अगर वो हम कंसिडर करते हैं तो हम नेशनल डिविडेंड कैलकुलेट करते हैं. दैट मीन्स नेशनल डिविडेंड कंसिस्ट्स ऑफ ऑल द इनकम्स फ्रॉम द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन इन द कंट्री. राहील लक्षात? मगाशी म्हटलं तुम्हाला नॅशनल प्रोडक्ट म्हणजे ऑल द गुड्स अँड सर्व्हिसेस सोल्ड इन अ मार्केट फॉर मनी फॉर अ इयर. National dividend is all the income gained out of the factors of production in form of rent, wage, interest and profit. या 2 गोष्टी लक्षात राहतील नक्की. ओए, Yes, राहतील ma'am. की कठीण पडतंय? Yes, परत ma'am. सांगायला हवंय. ओके, सो नको. पुढे येते नॅशनल एक्सपेंडिचर. This represents the total spending of the expenditure of the community on the goods and services produced during a given year. So एका पर्टिक्युलर इयर साठी जेव्हा म्हणजे आपण जेव्हा टोटल स्पेंडिंग दाखवतो, सो एका कंट्रीमध्ये एका इयरमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस करण्यासाठी जितका खर्च केला जातो, स्पेंडिंग और एक्सपेंडिचर, त्या सगळ्याला नॅशनल एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. पण ऐका हा, एका देशात एका इयरमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस करण्यासाठी जे खर्च केले जातात, व्हॉट एव्हर स्पेंडिंग दे आर डुईंग, व्हॉट एव्हर एक्सपेंडिचर्स आर देअर, कलेक्टिव्हली दे आर कॉल्ड नॅशनल एक्सपेंडिचर. सो आपण 3 टर्म बघितल्या, इफ आय एम नॉट रॉंग अँड आय एम नॉट रॉंग. फर्स्ट वॉज नॅशनल प्रोडक्ट, सेकंड वॉज नॅशनल डिव्हिडंड अँड थर्ड वॉज नॅशनल एक्सपेंडिचर. जर तुम्ही बघितलं तर नॅशनल प्रोडक्ट म्हणजे तुम्ही काय प्रोड्यूस करताय ते आहे आणि त्याची मॉनिटरी किंमत आहे, पैशात किंमत आहे. नॅशनल एक्सपेंडिचर हे तुम्ही काय एक्सपेंड करताय, काय स्पेंड करताय, काय तुम्ही खर्च करताय, म्हणजे थोडक्यात जे प्रोड्यूस झालं असेल ते तुम्ही विकत घेणार, आणि म्हणून तुमचं नॅशनल प्रोडक्ट जितकं आहे तितकंच नॅशनल एक्सपेंडिचर असणार आहे. आणि याला असं बॅकिंग आहे की नॅशनल एक्सपेंडिचर म्हणजे देशाच्या पातळीवर खर्च करायला तुमच्याकडे इन्कम कुठून येत आहे हाऊस होल्डमध्ये, तर ते फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मधनं येत आहे. दॅट मीन्स लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्युअरशिप. सो हे जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मधले इन्कम आहे ते पण तुमच्या नॅशनल प्रोडक्ट इतकंच असणार आहे आणि ते पण तुमच्या नॅशनल एक्सपेंडिचर इतकंच असणार आहे. दॅट मीन्स नॅशनल प्रोडक्ट इज इक्वल टू नॅशनल डिव्हिडंड इज इक्वल टू नॅशनल एक्सपेंडिचर. आणि या टर्म्स जेव्हा फायनली कॅल्क्युलेट होतात, या तिघांचीही सम होत नाही. यातलं एक कुठलं तरी पिक केलं जातं. इन अ वे वी कॅन से दॅट नॅशनल इन्कम हॅज बीन इंटरप्रिटेड इन 3 ways. या 3 प्रकारात कुठूनही मोजलं तरी आपल्याला नॅशनल इन्कम मिळतं. आयदर वे नॅशनल प्रोडक्ट, नॅशनल डिव्हिडंड और नॅशनल एक्सपेंडिचर. राहील लक्षात? ओके, सो Yes, ma'am. वन मॅन्स इन्कम इन अनदर मॅन्स एक्सपेंडिचर. एका माणसाचं इन्कम म्हणजे दुसऱ्या माणसाचा एक्सपेंडिचर असतो. सो वेन अ पर्सन बाईज मिल्क, एखाद्या माणसाने दूध विकत घेतलं, इट इज हिज एक्सपेंडिचर. तो त्याचा खर्च झाला दुधावरती केलेला. बट दिस व्हेरी एक्सपेंडिचर इज मिल्कमन्स इन्कम. म्हणजे आपले जे गवळी दादा असतात, ज्यांच्याकडून आपण इन्कम घेतलंय, जे आपल्याला दूध विकणारे लोक आहेत, त्यांच्याकडून आपण इन्कम नाही, सॉरी, मिल्क घेतलंय, असं जर असेल तर आपण असं म्हणू शकतो की माझा खर्च झाला दूध घेताना, आय एम पेईंग टू द मिल्कमॅन. आयदर वे मी एखाद्या दुकानात किंवा गवळी दादांना त्याचे पैसे देते, पण म्हणजेच माझा खर्च हे त्या गवळी दादांचं इन्कम झालं. वेन द मिल्कमॅन स्पेंड्स द पार्ट ऑफ इन्कम इन बाईंग शुगर. सो जेव्हा हे गवळी दादा जे असतील ते जर समजा आपल्याकडे आपण त्यांना दूध घातल्याबद्दल त्यांना इन्कम दिलं आणि ते इन्कम त्यांना मिळाल्यावर त्यांनी त्यातून साखर घेतली, तर त्याचा अर्थ at that time that money for a sugar will be expenditure for milkman, but at the same time it will be income for sugar merchant. म्हणजे साखर विकणाऱ्या माणसाला ते इन्कम होईल, पण
साखर घेतल्याबद्दल ते त्या गवळी दादांचा एक्सपेंडिचर होईल. मग काय होईल, कदाचित तो साखर विकणारा जो माणूस असेल तो मीठ विकत घेईल दुसऱ्या माणसाकडनं. दॅट मीन्स त्याच्या इन्कमचा पार्ट दुसऱ्याकडे चालला. मग ते मिठासाठी केलेला खर्च हा त्या साखरेच्या व्यापाराचा खर्च झाला. पण ज्याच्याकडून ते मीठ घेतलंय, जिससे भी हमने वो सॉल्ट बाय किया है, तो वो जो सॉल्ट का जो इनकम होगा वो सॉल्ट बेचने वाले का इनकम होगा. म्हणजेच एका माणसाचा खर्च हा दुसऱ्या माणसाचं इन्कम असतं. आणि म्हणून इन द सेम सेन्स the sum of expenditures of all agents of production is equal to total income received by the factors produced during year. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला बघायची असेल तर जर सगळ्या एक्सपेंडिचरची नॅशनल एक्सपेंडिचर टोटल नॅशनल एक्सपेंडिचर घेतला तर त्याची सम ही आपल्या नॅशनल प्रोडक्ट इतकीच असते किंवा नॅशनल डिव्हिडंड इतकीच असते. National income can therefore be defined as the sum of expenditure of produced goods, consumer goods and services of agents of all production. म्हणूनच नॅशनल इन्कमला डिफाईन करताना म्हटलं जातं की नॅशनल इन्कम हा टोटल इकॉनॉमीमध्ये गुड्स सर्व्हिसेस याच्यावर लोकांचा होणारा खर्च आहे. सम ऑफ ऑल द एक्सपेंडिचर्स ऑन प्रोड्युस्ड गुड, कंझ्युमर गुड्स अँड सर्व्हिसेस ऑफ एजंट्स ऑफ ऑल प्रोडक्शन. म्हणजे जरी नॅशनल इन्कम असं आपण म्हणत असलो तरी ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं, सगळ्या प्रकारे जे खर्च होतात त्याची सम करून. कारण एकाचा खर्च म्हणजे दुसऱ्याचं इन्कम असं तत्व वापरून. आर यू गेटिंग दिस? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. व्हेरी गुड. Yes, सो ma'am. व्हेरी ब्रीफली आपण असं म्हणू शकतो की नॅशनल एक्सपेंडिचर इक्वल टू नॅशनल प्रोडक्ट इक्वल टू नॅशनल इन्कम ऑर नॅशनल डिव्हिडंड. Modern economists consider national income as a flow of 3 forms. Modern economists national income ला 3 वेगवेगळ्या फॉर्म मध्ये बघू शकतात फ्लो म्हणून. इन्कमचा फ्लो, आउटपुट म्हणजे प्रोडक्शनचा फ्लो किंवा एक्सपेंडिचरचा फ्लो. अर्थातच नॅशनल एक्सपेंडिचर, नॅशनल प्रोडक्ट आणि नॅशनल डिव्हिडंड. When goods are produced by the firms, factors of production comprising households are paid income. These income receipts are spent by the household sector on consumption and their savings are mobilized by the producers for investment. म्हणजे थोडक्यात हा फ्लो कसा आहे की जेव्हा एखाद्या फर्म कडून एखादं फॅक्टर ऑफ प्रोडक्शन घेतला जातो, दॅट इज लँड लेबर कॅपिटल, हाऊस होल्ड कडून घेतो तो आपण फर्म मध्ये वापरतो. आता यातून जे आणि त्यासाठी हाऊस होल्डला इन्कमही दिलं जातं आणि यातून जे प्रोडक्शन झालं असेल ते आपण बाहेर मार्केटमध्ये विकतो. मार्केटमध्ये विकायला ठेवल्यावर हाऊस होल्ड मध्येच असलेले लोक त्या वस्तू, त्या सर्व्हिसेस विकत घेतात आणि त्यातून ओव्हरऑल सर्क्युलर फ्लो होतो. यातलं काही सेव्हिंग केलं जातं जे आपण इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून परत सर्क्युलर फ्लो मध्ये आणतो. यातलं काही गोष्टी एक्सपोर्ट केल्या जातात, आपण काही गोष्टी इम्पोर्ट करतो पुन्हा एकदा सर्क्युलर फ्लोच्या माध्यमातून. येतोय तुमच्या लक्षात? That means a circular flow is constituted between income and expenditure. Obviously, income, output, expenditure flows are always equal per unit of a time. That means triple identity is there. Output equal to income equal to expenditure. ही सेम आयडेंटिटी मगाशी मी तुम्हाला दाखवली होती. सो आज आपण इथेच थांबूया. डोंट वरी, मला माहितीये एकदम एवढं जोरात तुमच्या डोक्यावर भडीमार करायचं नाहीये, पण आज आपण जे शिकलो ते तुम्हाला लक्षात आलंय का रे? Yes, ma'am. नक्की? तुम्हाला काही शंका आहे यात? No, ma'am. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आणि आजची तुमची जी अटेंडन्स लावायची ती मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन, आता एक 10 मिनिटातच करते अपलोड, ती तुम्हाला पाठवल्यावर त्याच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. जर तुम्हाला असं वाटत असेल मनापासून की या व्हिडिओज तुमच्यासारख्या अनेक मुलांपर्यंत पोहोचाव्यात, प्लीज सबस्क्राईब सो दॅट ते चॅनल वाढतं आणि आपोआप इतर लोकांपर्यंत त्याचं रेकमेंडेशन जाऊन पोहोचतं, जसं अनेक चॅनलचं तुमच्या युट्यूबवर येतं. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. दॅट विल हेल्प आवर अदर पियर्स जे इतर ठिकाणी आहेत आणि कदाचित त्यांच्यापर्यंत हे लेसन्स पोहोचू शकत नाहीयेत त्यांच्यासाठी. ओके, अँड विथ दॅट नोट वी कॅन स्टॉप हिअर. प्लीज सी यू सून. आणि उद्याला भेटूया आपण. नाही, आय थिंक नेक्स्ट वीक, राईट?
आपण एफसीच्या लेक्चरला ऑलरेडी भेटतोच, पण नेक्स्ट वीक इकॉनॉमिक्स साठी भेटू. ओके, बाय बाय. Okay, ma'am. हॅव अ नाईस डे अहेड.